नमस्कार, मी कल्पना आणि तुम्हा सर्वांचं माझ्या व्लॉगमध्ये मी स्वागत करते. आणि सध्या आता आज संध्याकाळची 6:30 आणि आज माझा पूर्ण दिवस असा कामातच गेला. म्हणजे आज आराम नाही आहे. असंच असतं आमचं, म्हणजे रोजचा दिवस सारखाच येईल असं नसतं. वेगवेगळी दर दिवशी असं वेगवेगळीच कामं असतात आणि पूर्ण शेड्यूल वेगवेगळं असतं. तर बाहेर बाहेर कसं मुलं काहीतरी आता आवाज येतो आहे, तर माझा आवाज जरा कमी येईल तरी पण ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण आपण ना ठरवतो उद्या तर गुढी पाडवा, तर आज मी ठरवलं तर मी अशी सकाळी म्हणजे आजच्या दिवशी आवरून गेलं. अर्धी कामं तरी आज आवरेल, म्हणजे उद्या मला सोपं पडेल. पण मला काहीच आज करता आलं नाही. सकाळी जी मी अंगणवाडीवर गेलेले, नेमका येताना आमची बस अर्ध्या तासातच पंक्चर झाली. थोड्या वेळाने दुसऱ्या बसमध्ये बसलो, पण पूर्ण बसमध्ये उभ्याने आम्ही म्हणजे आलो आमच्या गावापर्यंत. आणि नंतर मग मला एक काम दिलेलं, ते काम जवळजवळ मी 1 वाजता सुरू केलेलं, तर ते 5 वाजता ते काम संपलं. परत ते कागदपत्र घेऊन मी ऑफिसला गेली आणि आत्ता आले. आणि येताना मी बाजारातनं बरीचशी खरेदी केली आणि बांबू वगैरे भर बाजारातनं, हा बांबू आहे ना, हा भर बाजारातनं मी असं उभा पकडून आणलेला. सगळे लोक बघत होते, ते खूप मंडळी घेत होत्या, काही महिला घेत होत्या. पण माझा बाबा माझा उभ्याने न्यावा लागला. पण तो बोलले आहे ना, उद्या मला जायला मिळेल ना मिळेल. आणि कडूची माझी डहाळी आणले, अजून ती गोड माळा ती आणले. आता फुलं मात्र ताजीच उद्या घेऊन येईल. फुलं आणायला बाजारात काही जायचं. तर असा माझा काही आजचा दिवस गेला आहे, थोडं धावपळीचा. तरी बरं सकाळी 2 वेळेचा स्वयंपाक कमी दिला, म्हणजे खायला पण काय भेटलं नाही. सकाळी चपाती खाल्लेली मला वाटते 1 आणि दुपारी थोडासा भाजी होईल, बस एवढं. बाकी कामातून काहीच नाही केली. तर आता थोडासा पहिले चहा घेणार आहे आणि मग बाकीच्या कामात सुरुवात करणार. तुमची पण कधीतरी अशी धावपळ होते का? म्हणजे पूर्ण कामात जातो का तुम्हाला असं? तर माझा तरी आजचा दिवस गेला आहे. आता नेहमी असतं माझं, ती सवय झालेली. त्याच्यामुळे माझी कामं कुठली अशी वेळच्या वेळी होत नाही. म्हणजे कपडे झालं, भांडी झाली, झाडझूड झाली, इतर कामाचे कधीच वेळच्या वेळी नाही होते. तर असा असतो माझा दिवस. तर मग परत भेटू. तर आता माझ्या मुलीने मला चहा आणला आहे, सोप तिथे पहिल्यांदा येतात. या सगळ्यांनी चहा प्यायला 6:30 वाजता, तरी पण चहा पीत जरा मला काम करायला जरा. तर आज इथे बनवते मी मटणाची भाजी. तर आज अर्धा किलो मटण आणलेलं आहे आणि भरपूर उशीर झालेला आहे मला, कारण बाजारात गेलेली त्याच्या वेळेस काय काय असं साहित्य वगैरे आणलं. तरी पण घेतले मटण बनवलं. पण ते एक बरं पडतं का, वाटण आपलं नेहमीप्रमाणे बनवलेलं असल्यामुळे पटकन सोपं जातं बनवायला. आणि आता तुम्ही ही रेसिपी बघा मी कशी बनवते ती मटणाची भाजी. तर इथे कांदा कापून घेतलेला आणि आता तेलावर तसं लाल होईपर्यंत आता मी परतवून घेते. हे बघा अशा प्रकारे. आणि त्याच्यामध्ये अगोदर मात्र आपण तमालपत्र, थोडीशी दालचिनी टाकायची असते. अगदी इंचवर टाकलं तरी चालेल. आणि मीठ मात्र मी नेहमी पहिलीच टाकते, कारण नंतर मला विसरायला होतं. आणि हे बनवलेलं वाटण, त्या वाटण्यामध्ये खोबरं, जिरे, धणे, कांदा, लसूण आणि हिरवी कोथिंबीर, मिरची असं टाकलेलं आणि कढीपत्ता. आणि कुकी बघते वाट का एकदमचं मटण कधी बनतं ते. त्या कुकीला नॉनव्हेज असल्या बघायची मजाच असते. आणि ते समजतं कसं काय माहीत नाही, पण ते एकदम शांत बसलेली असते. आणि जेव्हा बनतं तेव्हा मात्र ती मागते. तर आता इथे तेलावर छान असं आपलं वाटण असं परतवून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद आणि लाल तिखट. तर आम्ही बाकीचं काही टाकत नाही मसाल्यामध्ये, मी फक्त मिरची पावडरच केलेली असते, पण त्या वेगवेगळ्या मिरच्यांची. गेल्या वर्षी माझा हा मसाला असा छान झालेला, कलर छान आला तर आलेलं आहे, तरी वगैरे येते त्या भाजीला. तर अशा प्रकारे मसाला वगैरे टाकून झालेला. आणि आता ते पण आता मस्त असं ते वाटणमध्ये परतवून घेते. आणि थोडा वेळ ते सुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकण्यात आता हे मटण. ते मटण धुवून घेतलेले आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकून घेतलेला ते मटण आता मी हे शिजायला ठेवते. आणि ह्या कुकरमध्ये ना पटकन शिजलं जातं. तर बऱ्याच वेळेला काहींची पद्धत वेगवेगळी असते, पण मी अशा प्रकारे करते. कधी कधी वेगवेगळ्या प्रकारे मटण मी बनवत असते नेहमी. तर आता बघा आता लवकर शिजेल, मात्र शिट्ट्या मात्र भरपूर घ्यायच्यात. आणि आमच्याकडे मटण छान मिळतं, म्हणजे एखादं दुकान ठरलेलं आहे माझं, तिथे मी घेते ते मटण, मात्र ते शिजलं मस्त जातं. तर त्याला थोडीशी आता वाफ येऊन द्यायची. बरं कलर पण बघा किती छान असं त्याला आलेलं आहे. आणि जर तुम्हाला माझे जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक पण करा. आणि थोडी वाफ आल्यानंतर आता याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते. पाणी जास्त टाकणार नाही, कारण आम्हाला रस्सा आज कमी पाहिजे, कारण वरण वगैरे आहे ना त्याच्यामुळे. आणि हे मटण एवढं छान बनलेलं ना, खूपच मस्त अशाला चव आलेली. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि आमच्याकडे मटणाचा भाव 800 रुपये किलो आहे. तर तुमच्याकडे काय भाव आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा. मात्र आमच्या घरामध्ये नॉनव्हेज जास्त लागतो. आणि आता इथे बघा कुकीला पहिल्यांदा शिजल्यानंतर मटण पहिले कुकीचा वाटा असतो, तिथे इथे चपाती वगैरे चिरून घेतलेले,
चुरून घेतलेली आणि आता त्याच्यावर मी थोडीशी पीस टाकते आणि रस्सा, म्हणजे ते खायला व्यवस्थित. तर ती पण लबाड आहे ना, का पहिल्यांदा पीसच खाते आणि नंतर आपण जेव्हा टाकणार नाही ना तेव्हा. आता बघू शकता इथे मटण किती छान आता आपलं शिजलेलं आहे. तर एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. आणि आता चव पण छान आलेली, म्हणजे अगदी कमीत कमी वाटून पण मस्तच झालेलं. तर नक्कीच करून बघा. तुम्ही इथं बघू शकता की 9:30 वाजलेत आणि माझ्या आता मुलं जेवायला बसलेत आणि आता मी बसणार आहे जेवायला. तर या सगळ्यांनी मटण आणि चपाती भात वरून खायला. आणि आज माझी कामं खूप लांबलेली तरी पण म्हणजे बऱ्यापैकी उरकली. आणि आता मी चेहऱ्याला लावले कच्चा दूध. तर तुम्ही पण लावता का कच्चा दूध, कारण क्लिन्झिंग म्हणून छान काम करतं कच्चा दूध. तर असा आहे आपला आजचा दिवस. सगळ्यांना शुभरात्री, बाय बाय.